तिकडे गुवाहाटीमध्ये आता शिंदे गटाची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। गुवाहाटीत देखील हालचालींनी वेग घेतलेला आहे। मला वाटतं एकच आहे, मी सगळ्यांना हेच सांगतोय की गद्दार हा गद्दारच असतो आणि त्यांनी जे केलंय ते उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसली। कठीण काळात उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसले। अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी काय भिडताय? त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे आणि म्हणून मी म्हणतो हिऱ्यापोटी गारगोटी। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। एकनाथ शिंदे एका ग्रामीण खेड्यातून महाबळेश्वर तापोळाच्या एखाद्या भागातून दरेगाव नावच्या गावातून हा माणूस इकडे आला ठाण्यामध्ये। पहिले रिक्षा चालवायची असं त्यांनी सांगितलं जाते, पण तिथे राहून आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे साहेबांसोबत त्यांनी स्वतःच्या राजकीय सगळ्या कारकिर्दीला सुरुवात केली। हा माणूस अत्यंत खालच्या थरातून वर आलेला आहे। शाखा प्रमुख नाही, त्याच्यापेक्षाही खालच्या थरातून हा माणूस वर आला आणि आज तो ते एका पक्षाचा प्रमुख म्हणून, प्रमुख नाही म्हणता येणार पण त्या पक्षाचा एक मुख्य नेता म्हणून, प्रमुख तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेच सांगितले, एक प्रमुख नेता म्हणून हा माणूस उदयाला आला। आणि महाराष्ट्रामध्ये जे कधी घडलं नव्हतं पोलोदच्या सरकारनंतर ते एकनाथ शिंदेने घडून दाखवलं। आणि ज्या प्रकारे पोलोदचं सरकार शरद पवारांनी यशस्वी केलं, त्याच प्रकारे त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने एकनाथ शिंदेनी हे सरकार जे काही आहे महायुतीचं हे यशस्वी करून दाखवलं। त्याचं सगळ्यात मोठं श्रेय फडणवीसांना नाही तर ते एकनाथ शिंदेंना पहिलं द्यावं लागेल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। असो, ज्या प्रकारे 2019 ला उद्धव ठाकरेंनी ज्या काही गोष्टी केल्या आणि काँग्रेसच्या मांडीला मांडू लावून ते बसले, त्या बाळासाहेबांनी अख्खी हयात काँग्रेसच्या विरोधात घालवली, मुसलमानांच्या विरोधात घालवली, डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या विरोधात घालवली। त्या सगळ्या लोकांसोबत उद्धव ठाकरे जाऊन बसले आणि आजूबाजूचा दिसणारा भगवा रंग हळूहळू हिरवा होऊ लागला। त्याच उद्धव ठाकरेंच्या मी जसं म्हटलं की गाडीतून उतरल्यानंतर अल्लाहू अकबरचे नारे येऊ लागले। जिथं भगवे झेंडे होते तिथे हिरवे झेंडे नाचू लागले। अनेक मैफिलींना उद्धव ठाकरेंना जावं लागलं। रझा अकादमीच्या जो कोणी मुख्य आहे त्या मुख्याची देखील यांनी भेट घेतली। म्हणजे हे किती मुसलमानांच्या आहारी गेले या सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत। आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेना कुठेतरी आतून खात होत्या त्यावेळेला की आपण बाळासाहेबांचे विचार कुठेतरी सोडून चाललो। जी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर मोठी झाली, म्हणजे ज्या बाळासाहेबांचा अख्खा प्रवास आपण पाहिला तर ते युती धर्म पाळून होते, हिंदूंसाठी ठाम भूमिकेवर लढणारे बाळासाहेब होते। त्या बाळासाहेबांचे विचार कुठेतरी डगमगतायत असं एकनाथ शिंदेना जेव्हा वाटू लागलं तेव्हा त्यांनी आपल्या सगळ्या गोष्टीला रामराम केला आणि आपले 40 जण जे कोणी येतील त्यांनी हात पसरले आणि सांगितले कुणाला ज्याला यायचंय त्यांनी माझ्या सोबत या, ज्यांना हिंदुत्वाचे विचार आणि आपले बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे। ती आलेली सगळी 40 जण तिकडे गुवाहाटीला गेले आणि तिथून आल्यानंतर त्यांनी सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दाखवून दिलं की याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे नाव चर्चेत राहील। हे फक्त त्यांनी दाखवून नाही दिलं, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर झालेल्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे हे म्हटले, सोडा सगळं, आपण शिवसेना आहे, शिवसैनिक आहोत, जिथे लात मारू तिथून पाणी काढू, तुम्ही काळजी करू नका। 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही। आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115, आम्ही दोघं मिळून 200 करणार, हा शब्द आहे या सभागृहामध्ये। आणि ते नाही केलं तर आम्ही गावाला शेती करायला जाईल। आणि त्यांनी ते या निवडणुकीमध्ये करून देखील दाखवलं। हा काही कुठला जुमला नाहीये, हा कुठली अशी ताकद नाही की कुठला ईव्हीएम हॅक नाही। अनेक जण ज्या गोष्टी बोलतायत ही खरोखर एकनाथ शिंदेची ताकद आहे। हा येऊया अनेक गोष्टींकडे, आपण महत्वाच्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत एकनाथ शिंदे विषयी। या सगळ्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेनी फक्त एकच काम केलं, ते काम म्हणजे जनमानसांमधला मुख्यमंत्री अशी एक ओळख निर्माण केली। ज्या माणसानं एकही दिवस घरात न बसता मुख्यमंत्री पदाचा बडेजाव न करता त्या माणसानं जनतेमध्ये जाऊन प्रत्येक कामाला हात घातला आणि तीच लोकांपर्यंत त्यांची खरी पोचपावती ठरली। त्या माणसाने या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिवसेना सारखी एक मोठी संघटना खालच्या तळावरती नेऊन बसवली। याच माणसाने दाखवून दिलं की आमचा बाळासाहेबांचा विचार कसा खरा आहे आणि आम्ही गद्दार कसे नाही आहोत। या सगळ्या गोष्टी खोडून काढण्यामध्ये ते यशस्वी ठरले। या सगळ्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी हिंदू संघटना जवळ केल्या, ज्या बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या संघटना होत्या त्यांना मोठं करण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं। जनमानसामध्ये पोहोचण्याचं काम केलं। महिलांमध्ये, गोरगरिबांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे प्रचलित होऊ लागले। आणि हे पाहत असताना समकालीन इकडे महाविकास आघाडी असो, खास करून युतीतले काही लोक असो, हे देखील एकनाथ शिंदेंना अडवायला जात होते, पण त्या काही गोष्टी शक्य झाल्या नाहीत। जे एकनाथ शिंदे 40 जण घेऊन गेले, ज्यांना 50 खोके म्हणून हिनवल्यात आलं, त्या सगळ्यांचा सुपडा साफ करण्यामध्ये हा माणूस यशस्वी ठरलाय या निवडणुकीमध्ये। ज्या एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजना हा त्यांच्या डोक्यातून आलेला सुपीक प्लॅन आहे, जिथं देवेंद्र फडणवीस म्हणत होते की बाबा होईल की नाही, अजित पवार त्याच्या
सरकारच्या विरोधातच होते, पण त्याच एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना यांना विश्वासात घेऊन ही लाडकी बहीण योजना इथं काढली आणि संपूर्ण महिला एकवटून घेतल्या. हे डोकं फक्त एकनाथ शिंदेंनी वापरून दाखवलं. आता एकनाथ शिंदेना गद्दार म्हणणाऱ्यांनी लोकसभेला ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी एवढ्या मोठ्या, मला असं वाटतंय की नकारात्मक वातावरणामध्ये देखील आपली ताकद दाखवून दिली. ही काही कुठली पैसे चारून दिलेली ताकद नाहीये. हे खरोखर बाळासाहेबांचे शिवसैनिक इकडे गेलेले आहेत, ज्यांना ह्या विचार पटला नाही की हा माणूस काँग्रेस सोबत गेला, म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेले. त्यांना असं वाटलं की कुठे ना कुठेतरी खरोखर एकनाथ शिंदेंनी या सगळ्या गोष्टीतून शिवसेनेला वाचवले आणि जो काही धनुष्यबाण त्यांनी घेतलाय तो योग्यच आहे. त्याच्याबद्दल काय खरंच काही वावगं नाहीये. कारण त्या धनुष्य बाणावर जर मुसलमान जर मतं देत असतील आणि सगळ्या गोष्टी करत असतील, ते जर हिंदू हृदय सम्राट काढून जनाब बाळासाहेब ठाकरे लावत असतील, तर मग त्या धनुष्यबाणाचा, त्या वाघाचा अपमान झाला. तो आज धनुष्यबाण इकडे आल्यानंतर ज्या कित्येक पिढ्यांनी या धनुष्यबाणावरती बटन दाबून त्यांना विजयी केले, तो धनुष्यबाणाच कुठेतरी इकडे एका भगव्या सावली खाली आहे. ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती सगळ्यात महत्वाची. त्यामुळे गद्दार कोण आहे? जर बाळासाहेबांचे विचार मला असं वाटतंय एका कुठल्या तरी हिरव्या सावटातून बाहेर काढून त्याला कुठेतरी चांगल्या भगव्या सावली खाली आणणारा माणूस गद्दार, की बाळासाहेबांच्या संपूर्ण विचारांना श्रद्धांजली देऊन, ज्या बाळासाहेबांनी सांगितलं की मी माझं काँग्रेस माझ्या पक्षाचं झालं तर मी माझं दुकान बंद करेल, त्या पक्षाला दुसऱ्यांच्या मांडीला मांडी लावून नेऊन बसवलेलं जर मला असं वाटतं गद्दार की काय. या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट विचार करून प्रश्न विचारणार आहेत मनाला की नक्की गद्दार कोण. ज्या प्रकारे गद्दार आणि या सगळ्या गोष्टी हिनवल्यात आल्या किंवा या सगळ्या गोष्टी झाल्या, या गोष्टी काही फक्त एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री व्हायचं म्हणून नव्हत्या झाल्या. याच्या मागे काहीतरी बेस होता, याच्या मागे काहीतरी विचारसरणी होती, याच्या मागे एक महत्वाचा स्वाभिमान होता जो बाळासाहेबांनी शिकवलेला होता आणि त्यातून या सगळ्या घटनांनी या गोष्टी घडल्या. हे काय कुठलं फोडाफोडीचं आणि कसलं घाणेरडं राजकारण नाही झालंय. हेच उद्धव ठाकरेंनी फोडलेली किंवा उद्धव ठाकरे युतीतून गेलेली जी शिवसेना होती, जे धनुष्यबाण तिकडे काँग्रेस सोबत घेऊन गेले असते, हे जर आज 40 जण फुटले नसते तर त्या धनुष्यबाणाचं उद्या काय काय होत गेलं असतं ते आपण या सगळ्या 1.5 वर्षामध्ये हे सगळं पाहिले की ते कसे मुस्लिमांच्या हारी गेले. मग ते त्या रझा अकादमीच्या लोकांना भेटतात, ज्या रझा अकादमीच्या लोकांनी आपल्या आझाद मैदानावरती सगळा दंगा गंगनंगा नाच केला, आपल्या पोलीस भगिनींवरती हात टाकले, त्यांची शर्टाची बटणं खोलण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एक प्रकारचा तो बलात्कारच झाला आणि इतक्या उग्रपणे त्या लोकांनी सगळ्या गोष्टी केल्या. याच मुसलमानांसोबत उद्धव ठाकरे हात मिळवत आहेत, ज्यांनी कसाबला इथं 1.5 वर्ष बिर्याणी खायला घातली. कोण तो याकूब मेमन का कोण तो रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट करणारा, त्या लोकांच्या मला असं वाटतं मांडीला मांडी तुम्ही लावताय. ते सज्जाद नोमानी कोण आहेत ते उलेमाचे पत्र काढून सांगतात की यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घ्या. म्हणजे ज्यांनी नंगा नाच केला, ज्यांनी आमच्या पोलीस भगिनींवरती हात टाकले, त्यांचे हे मागे घ्या आणि हे माना हलवतायत. हो आम्ही सगळ्या मागण्या मान्य करू. ज्या उद्धव ठाकरेंच्या मंचावरती एक अमरावतीचा खासदार म्हणतो की छत्रपतींच्या गडांवरती मशीद बांधली पाहिजे, जे उद्धव ठाकरे वक्फ बोर्डाच्या सगळ्या या विधेयकाला विरोध करतात आणि सांगतात वक्फ बोर्ड मुस्लिमांचं आहे, हे उद्धव ठाकरे खरंच विचार घेऊन गेले बाळासाहेबांचे? जे उद्धव ठाकरे कालच्या एका याच्यामध्ये हातामध्ये बाळासाहेबांची काय ती रुद्राक्ष माळ घालून दाखवत होते की ही आमच्या बाळासाहेबांची रुद्राक्ष माळ, ती रुद्राक्ष माळ त्या मौलवींच्या त्या ताविजाकडे गेली. हे तुम्हाला वाटतंय चांगलं आहे? याचा विचार कधी केलाय बारीक सारीक गोष्टींचा की नक्की काय चाललं होतं आणि काय नाही चाललं होतं ते? पण असो, गद्दार नक्की कोण आणि गद्दार नक्की काय हे जनतेनं एकदा दाखवून दिलं की त्यांचा एकनाथ शिंदेवरतीच विश्वास आहे आणि हा काही एकदा नाहीये, हा लोकसभेला पण दाखवला आणि आता देखील दाखवला आणि सांगून दिलं की खरी शिवसेना बाबा आमची धनुष्यबाणाची, जी एकनाथ शिंदे घेऊन गेलेत, जी बाळासाहेबांची आज आहे. आणि त्या शिवसेनेचा नेता फक्त एकनाथ शिंदे, ते काय प्रमुख नाही झाले तिथे जाऊन की मला प्रमुख व्हायचंय. आजही त्यांनी सांगितलं की गटनेता की कोण ते त्यांच्या शिवसेनेचा हे एकनाथ शिंदे, आज त्यांनी जाहीर केलंय या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे गद्दार नक्की कोण हे जनतेनं ठरवून दिलंय आणि या सगळ्या गोष्टीतून आपली शिवसेना एवढी वाचवली एकनाथ शिंदे साहेबांनी. याच्याबद्दल आम्हाला प्रत्येकाला अभिमान आहे. आज आमचा धनुष्यबाण, आमचा वाघ कुठेतरी आहे बाबा, की जो हे म्हटलं ना भगव्या सावली खाली आहे. त्याच्यामुळे खरोखर आभार एकनाथ शिंदे साहेबांचे. आणि तुम्ही आता सांगा की नक्की गद्दार कोण आणि काय? तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीबद्दल? मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.